मग जर इंजिनिअरिंगच करायचं असेल तुम्हाला, तर बेसिकली आपण स्टार्ट करतो फोकसिंग ऑन फिजिक्स अँड मॅथ्स. ठीक आहे. आणि तसे तुम्हाला एक्झाम्स द्यावे लागतील. बरोबर नाही? मग तुम्ही 12वी नंतर सीईटी देता इंजिनिअरिंगसाठी. ठीक आहे. तसे वेगवेगळ्या परीक्षा असतात. सिलेबस सेम असतो. पीसीएम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 11th आणि 12thच. ठीक आहे. मग देन यू कॅन गिव्ह युअर सीईटी. सीईटी द्या. तुम्ही जेडब्ल्यू द्या. ठीक आहे. मग काय ना वाटतं जेडब्ल्यू खूप अवघड आहे, आपल्याला होणार नाहीये. तर जेडब्ल्यू पेक्षा थोडे इझी. ठीक आहे. पण इफेक्टिव्ह एक्झाम्स पण आहेत. मग कुठला आहे तर एक बेटसॅट नावाची एक्झाम आहे, IIT आहे. ठीक आहे. मग वेगवेगळे करिअर कोर्सेस आहेत तुम्हाला. तर तुम्ही तुमच्या 11th आणि 12th मध्ये थोडा विचार करा. ठीक आहे. की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे का नाही करायचं आहे. ठीक आहे. मग इंजिनिअरिंग नसेल तर दुसरं मेजर फील्ड कुठला आहे तर मेडिकल सायन्सेस आहे. ठीक आहे. मेडिकल सायन्स करायचं असेल तर यू शुड गो फॉर PCB. आपल्याकडे मुलं काय करतात खेडेगावामध्ये किंवा बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेल कुठेही असेल. ठीक आहे. मुलांना माहितच नसतं की आपल्याला करिअर ऑप्शन्स काय आहेत, काय काय करता येतं. म्हणून आपण काय करतो, कोणीतरी सांगितलंय म्हणून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळं ठेवून बसतो आपण. बरोबर ना? आता तुमच्यात असेल ना काही जण असेल की तुम्ही PCMB ग्रुप ठेवून बसलाय. ठीक आहे. हो इथं सर. इथं प्रॉब्लेम काय असतो PCMB ग्रुपचा, की तुम्ही फोकस चारही विषयावर करता. आता एखाद्या मुलाला जर इंजिनिअरच व्हायचं असेल, मग त्यांनी बायोमध्ये का अभ्यास करायचा? बायोचा का उगीच वेळ घालवायचा बायोमध्ये? तेवढाच अभ्यास जर त्यांनी थोडाफार जास्त केला मॅथ्सचा, तर मॅथ्सला जास्त स्कोर होतो. ठीक आहे. मग काही जण म्हणतात, की आपल्याला दुसरे ऑप्शन पाहिजे की इंजिनिअरिंग सोडून. तर आहेत ना दुसरे ऑप्शन्स. आता कसं अगोदर होतं, की फार्मसी, B.Pharm नावाचा एक कोर्स आहे बरोबर. तर फार्मसी करण्यासाठी अगोदर बायोलॉजी कंपल्सरी होतं. आता ते नाही आहे. तुमचं जरी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असेल, बायोलॉजी नसेल 12वी 11वीला, तरी तुम्ही फार्मसी करू शकता. तसंच तुमचं BCA, BBA, BCS. ठीक आहे. कोर्सेस आहेत, वेगवेगळे कोर्सेस आहेत. आता BSc अगोदर काय म्हणायची माणसं, की मी BSc फिजिक्स केले, केमिस्ट्री केले, मॅथ्स केले. सोडून द्या, ते कन्व्हेन्शनल झाले, ते सगळं जुनं झालं आता. नवीन भरपूर आहे. डेअरी मॅनेजमेंट आहे, ॲग्रीकल्चर मॅनेजमेंट आहे. आता नवीन सुरू झालं ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स येतो. ठीक आहे. आणि कसं असतं, आता तुमच्यातला एकाचा प्रश्न आहे, की बाबा 12वी नंतर पोलीस भरती करू शकतो का? तर 12वी नंतरच पोलीस भरती करायची असते. ठीक आहे. 12वी सर्टिफिकेट सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, की पोलीस भरती कन्फर्म आहे का तुमची? तुम्ही कन्फर्मेशन देऊ शकता का मला? किंवा तुम्ही पोलीस भरतीला उतरणार आणि 100% तुमचं काम होणारच आहे पोलीस भरतीला? नाही ना. मग त्यावेळेला आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन पाहिजे काहीतरी. की बाबा हे नाही झालं ना, राहू दे. मी इकडून काय कधी करते आणि इकडून काहीतरी मी करते दुसरीकडे. जॉब्स घेतो दुसरीकडे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तुम्ही आता BSc करणार बरोबर. तुम्ही पोलीस भरतीला उतरताल काही जण 12वी झाल्यानंतर. ठीक आहे. मग 1-2 वर्ष तुम्ही उतराल, काहीतरी मेहनत घ्याल. ठीक आहे. पण झालं पाहिजेल. सरकारी पोस्ट निघाल्या पाहिजेल. आता काही केसेस असे आहेत, की पोस्ट निघाले, एक्झाम झाली, त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही क्वालिफाय झालाय. पण आज तागायत त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर नाही आहेत. 2-2, 3-3 वर्ष झाले. मुलं ती बेंचवर बसलेत. ठीक आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं आपण? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना, कुठेतरी जॉब पाहिजे. मग ते रिसर्च केला पाहिजे, इंडस्ट्रियल जॉब पाहिजे, कुठेतरी पाहिजेल आहे. ठीक आहे. आता बरीच मुलं आहेत ना, जसं तुम्ही CET देता, तशी बरीच मुलं IIT सारखी एक्झाम देतात. IAT, आयझर्स ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून एक एक्झाम येते. त्यात तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायो काहीही चालतं. ठीक आहे. इथं बेसिकली तुमचं BSc आणि MSc दोन्ही एकत्रपणे करून घ्यायला जातात आणि तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही रिसर्च फील्डला ओपन होतात. ठीक आहे. रिसर्च काय असतं? आता जर आपल्या हिस्ट्री जर बघितलं, तर त्यावेळी कोविड आला, कोरोनाचा व्हायरस आला. ठीक आहे. त्यावेळी त्यानंतर आहे ना, आपण शोध लावला त्याच्या व्हॅक्सिनचा. बरोबर आहे. तर हे व्हॅक्सिन शोधणारे कोण होते? तर रिसर्च स्कॉलर्स होते. ठीक आहे. मग असा रिसर्च तुम्ही इंट्रोड्यूस होऊ शकता. ठीक आहे. तशा तुम्ही जॉब्स करू शकता. मग इंडियामध्ये करू शकता, इंडियाच्या बाहेर जाऊ शकता. तर ऑप्शन्स भरपूर असतात. ठीक आहे. सो तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही बसायचं एक दिवस, विचार करायचा, आपल्याला मार्क कशात पडतात, आपल्याला आवड काय आहे, आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. ठीक आहे. बरं ज्ञानेश्वर, मला तुझा माईक सगळ्यांनी ऑन करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला फक्त सांगायचं आहे ज्ञानेश्वर, तुला पुढे जाऊन काय करायचं आहे 12वी नंतर? सेम विथ श्रद्धा आणि सेम विथ पूजा. तुम्ही मला फक्त सांगा तुम्हाला काय करायचं आहे? 12वी नंतर तुम्ही काय करू इच्छिता? इंजिनिअर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, फार्मास्युटिकलमध्ये जायचं आहे, स्वतःचं काही करायचं आहे, काय ॲग्रीकल्चरमध्ये पुढं काय करायचं आहे?
सांगू शकताय? तर इंजिनिअरिंग करायचं. तुला इंजिनिअरिंग करायचं आहे. ओके. व्हॉट अबाउट श्रद्धा, पूजा? मी डॉक्टर सर. डॉक्टरसाठी. आणि श्रद्धा, पोलीस भरती सोडून दुसरा काय प्लॅन आहे का? ठीक आहे, बरं ती रिप्लाय देईल. तोपर्यंत आहे ना, एक लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, ठीक आहे, ह्यांना तुम्ही तुमचे वेगवेगळे एक्झाम्स असतात. हे जर आपल्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे, ठीक आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही काय करा, तर तुम्ही सीईटीची एक्झाम द्या. महाराष्ट्रातले सगळे तुमचे इंजिनिअरिंग कॉलेज ओपन होतात. ठीक आहे. अजून वेगळे एक्झाम्स आहेत. सीईटी झाली, एक अजून एक आहे नेस्ट म्हणून, NEST. ठीक आहे, तर नेस्टची एक्झाम असते. त्यानंतर एक असते CUET, सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, असे काही एक्झाम्स आहेत, तर ते एक्झाम्स द्या. ते क्वालिफाय व्हा. तर ते क्वालिफायला काय सोपं असतं, एवढं अवघड नाहीये. जेई सगळ्यात अवघड परीक्षा आहे. ठीक आहे, तर तेवढी अवघड ते नाहीच आहे. सीईटी पेक्षा थोडी अवघड आहे. बरं, जर तुम्ही 2 वर्ष अभ्यास करत असाल तर ते होतं. एवढं काही अवघड येत नाही. आता जर आपल्याला डॉक्टर व्हायचं असेल तर कंपल्सरी आपल्याला नीटची परीक्षा द्यायला लागणार आहे. ठीक आहे, आणि नीटमध्ये काय आहे, तर 11वी 12वीला दोघांनाही वेटेज आहे. कंपल्सरी 11वी 12वी व्यवस्थित केलीच पाहिजे. आता व्यवस्थित करणे म्हणजे काय, क्वेश्चन्स म्हणजे आन्सर्स पाठ करणे हे नाही. किती आन्सर पाठ करणार तुम्ही? आता बायोलॉजीमध्ये जर तुम्ही बघितलात तर एकूण तिथं तुम्हाला 29 चॅप्टर आहेत नीटसाठी. तसे फिजिक्सला पण आहेत, केमिस्ट्री पण आहेत. सगळे थोडीच पाठ होतील 11वी 12वीचे? नाही होत. मग त्या केसमध्ये काय करावं लागतं, मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्विंग. जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कराल, जेवढे जास्त MCQ सॉल्व्ह कराल ना, तेवढं तुमच्यासाठी बल आहे, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे, आता आपण असंच कधीतरी 1-2-5-5 मिनिटं आपण घालवतो आपल्या लेक्चर मधले, पहिले घालू किंवा शेवटचे घालू. I will tell you about regarding some exams which are very important for your after your 11th and 12th. काही एक्झामची तुम्हाला नावं देत जाईन. ती नावं तुम्ही नोट करत जा. ठीक आहे, ती नावं नोट केल्यानंतर काही वेळा तर तुमच्याकडे लॅपटॉप आहेत किंवा तुमच्याकडे मोबाईल्स असतील, बरोबर, नेट असेल तर सर्च करायचं, अबा ते हे एक्झाम आहे, तर ह्या एक्झाम पासून कुठे ऍडमिशन घेता येतं. माझं मत असं आहे की तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्ही किमान 3 ते 4 स्पर्धा परीक्षा द्याव्यात. त्यातली एक सीईटी असेल आणि उरले 2-3 आपल्या डिसाईड आपल्याच्यावर असतं की आपल्याला पुढे जाऊन इंडस्ट्रियल जॉबच करायचा आहे, रिसर्च करायचा आहे, का स्वतःचं काही करायचं आहे. आता एक्झाम्पल द्यायला गेलो तुम्हाला मी, तर BSc ॲग्री. ठीक आहे, सर्वात सोपं. आता BSc ॲग्री जेव्हा करतो एखादा माणूस, तर त्याला ऑप्शन्स काय येतात, तर ही कॅन गो इन रिसर्च. तो माणूस, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ती रिसर्चमध्ये जाऊ शकते, प्लांट रिसर्चमध्ये. ठीक आहे, दुसरं ऑप्शन काय, की त्यांना इंडस्ट्रियल जॉब्स पण आहेत, ते इंडस्ट्रीमध्ये पण जॉब करू शकतात. अजून एक ऑप्शन काय, की ते स्वतः कन्सल्टंट म्हणून काम करू शकतात, स्वतः धंदा करायचा. थोडक्यात काय, की स्वतःचं ऑफिस सेट करायचं एका गावामध्ये किंवा शहरामध्ये. माणसं तुम्हाला येऊन भेटतात, विचारतात, आमच्याकडे ही माती आहे, अशी माती आहे, तर माती टेस्टिंग करून घ्यायची. सल्ले देतात तुम्हाला, ते कृषी सल्लागार म्हणतो आपण त्याला. तर कन्सल्टंट असतात. ठीक आहे, वेगवेगळे स्कीम्स येतात, हे सगळं तिथं असतं. किंवा एखाद्याला म्हणायचं मला सरकारीच नोकरी करायची आहे. ठीक आहे, तर काय करता येतं, BSc ॲग्री मधून कृषी अधिकारीची परीक्षा देता येते. ठीक आहे, तर तिकडे जाता येतं किंवा बँकेमध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसरची एक पोस्ट असते, ते करता येतं आपल्याला. ठीक आहे, तर मार्ग भरपूर आहेत. फक्त काय, आपल्याला ते ऍक्सेस नसतो, आपल्याला माहित नसतो. ठीक आहे, तर दररोज आपण एक 5 मिनिटं आपण तुम्हाला तुमचं ऍक्सेस तुम्हाला देत जाईन मी. नक्की कुठली एक्झाम्स आहेत, एखादी आपण एक्झाम दररोज डिस्कस करू, एक एक्झाम 5 मिनिटं घालू लेक्चरचे, काही प्रॉब्लेम नाहीये मला. तुमचा सिलेबस व्यवस्थित वेळेत संपवेन मी. ठीक आहे, सगळ्यांना ऐकू येतंय आता मी काय बोलतोय ते? ओके सर. सर ओके, सो टुडे विल स्टार्ट आवर नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज किंगडम प्लॅन्टी. ठीक आहे, आता इथून पुढे तुमचे सगळे मेन पॉईंट सुरू झाले. ठीक आहे, पहिले 2 चॅप्टर काय होते, ते ओव्हरव्ह्यू होता आमचा बायोलॉजीचा. म्हणजे टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, नॉमेनक्लेचर म्हणजे काय. टॅक्सॉनॉमी काय असते, तर इथं आपण एखाद्या प्लांट किंवा एखाद्या ॲनिमलला, ऑर्गॅनिझमला नाव देतो, नेमिंग, नॉमेनक्लेचर. दुसरं काय, आपण त्याचं वर्गीकरण करतो, क्लासिफिकेशन करतो. ठीक आहे, आणि ते आयडेंटिफाय करतो. हे सगळं मिळून झालं टॅक्सॉनॉमी. आपण बघितलं की टॅक्सॉनॉमीचे काही रूल्स असतात. 2 वर्ड्स असले पाहिजे, मॅन्जिफेरा इंडिका, पहिला कॅपिटल M, दुसरा वर्ड जो इंडिका आहे त्यात I स्मॉल पाहिजे, असे काही रूल्स होते. तर ते रूल्स झाले. त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण काय बघतो, इन सेकंड चॅप्टर वी सी दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज 5 किंगडम क्लासिफिकेशन. ठीक आहे, 5 किंगडम्स आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा,
त्यानंतर होता फंजाय आणि मग प्लॅन्टी अॅनिमेलिया. त्या चॅप्टर आपण फोकस काय केला होता तर मोनेरा बॅक्टेरियावर फोकस केला. ठीक आहे, बॅक्टेरिया सेल कशी आहे किंवा त्याची स्टेनिंग आपण त्याला कलर करू शकतो का, ठीक आहे, तर ते बघितलं होतं स्टेनिंग. दुसरा पॉईंट काय होता प्रोटिस्टा. तर प्रोटिस्टा नक्कीचे प्रोटिस्टाचे कॅरेक्टर्स काय आहेत, नंतर त्या 4 क्लासेस कुठले कुठले आहेत ते आम्ही बॉयडवर आपण बघितले, तर ते डेस्मिड्स होते. ठीक आहे, तर ते आपण बघितलं. तिसरा होता फंजाय जो आपण काल घेतला होता. ठीक आहे, आता फंजाय झाल्यानंतर आपण बघितलं होतं व्हायरसेस, व्हायरॉइड्स आणि प्रिऑन्स. ठीक आहे, आता त्यात 2 किंगडम राहिले होते, एक किंगडम प्लॅन्टी, एक किंगडम अॅनिमेलिया. ठीक आहे, त्यातला आपण पहिला चालू करणार आज किंगडम प्लॅन्टी. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन फॉर यू इज जे प्लांट्स आहेत ते स्वतःहून स्वतःचं फूड तयार करू शकतात का? असं कधी ऐकलंय का? प्लांट सिंथसाइज देअर ओन फूड युजिंग लाईट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. म्हणजे त्याला तुम्ही कार्बन डायऑक्साईड द्या, पाणी द्या आणि सनलाईट द्या, सूर्यप्रकाश द्या. प्लांट स्वतःचं फूड तयार करू शकतो का? तर करू शकतो. दे कॅन सिंथसाइज देअर ओन फूड. ठीक आहे, हेन्स दे आर कॉल्ड एज ऑटोट्रॉप्स. ऑटो स्वतःहून, दॅट इज ऑटोट्रॉप्स. दे कॅन सिंथसाइज देअर ओन फूड. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. म्हणजे कधीही प्लांट म्हणला ना तर शब्द त्याला लागतो ऑटोट्रॉप्स, स्वतःहून फूड तयार करणारे. मग प्रोसेस कुठली, कुठल्या प्रोसेसनी फूड तयार करतात, तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. नाउ व्हेन यू स्टडी फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिसचे 2 वर्ड्स मध्ये आपण ते डिव्हिजन करू शकतो. फोटॉन, फोटॉन म्हणजे लाईट, सूर्यप्रकाश. ठीक आहे, सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन, काहीतरी तयार करायचं आहे. मग ज्यावेळी लाईट पासून तुम्ही काहीतरी तयार करता तर तो झाला फोटोसिंथेसिस, जे आपले प्लांट्स करतात. ठीक आहे, आता दुसरा क्वेश्चन, सगळे प्लांट्स असे मोठे असतात का? सगळ्याच प्लांटला फ्लावर येतात का? सीड्स येतात का? फ्रुट्स येतात का? नाही. ठीक आहे, मग काही प्लांट्स आहेत ज्यांना फ्लावरिंग येत नाही. उदाहरण, आता पावसाळा आला की जमीन शेवाळते. ठीक आहे, आता जे शेवाळ असतं इट इज कॉल्ड एज अल्गी. आता अल्गीला कसं आहे की त्याला फ्लावरिंग येत नाही, फ्रुटिंग येत नाही, त्याला सीड्स नाही आहेत. ठीक आहे, मग असे सगळे प्लांट्स ज्यांना फ्रुटिंग, फ्लावरिंग, सीड्स नाही आहेत, दे आर कॉल्ड एज क्रिप्टोगॅम्स. तर वर्ड्स काय काय आहेत तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, एक 2-3 वेळा कानावरनं गेले की ते पाठ होतात. तर पहिला आहे क्रिप्टोगॅम्स, दोज प्लांट्स विच डू नॉट हॅव एनी फ्लावर्स. ठीक आहे, और वी कॅन से एनी फ्रुट्स, सीड्स पण नाही आहेत, असे सगळे क्रिप्टोगॅम्स. ह्याला अजून एक कंडिशन येते. आपण असंही म्हणतो की ज्या प्लांट्स मध्ये कंडक्टिंग सिस्टीम नाही आहे. आता व्हॉट इज कंडक्टिंग सिस्टीम? कंडक्शन म्हणजे काहीतरी ट्रान्सपोर्ट करायचं आहे, काहीतरी फिरवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता काय फिरवता येतं? मग पाणी असेल, न्यूट्रिएंट असेल किंवा फूड असेल. ठीक आहे, हे ट्रान्सपोर्ट केलं जातं प्लांट बॉडीमध्ये. ठीक आहे, मग ज्यावेळी ट्रान्सपोर्ट होणार आहे, ठीक आहे, नाउ दॅट इज कॉल्ड एज अ कंडक्शन. मग हे जे ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्याला काहीतरी वाहन पाहिजे, काहीतरी त्याला रोड पाहिजे, काहीतरी ट्यूब पाहिजे आहेत. मग हे जे सगळं आपण पकडतो ना दॅट इज कॉल्ड एज कंडक्टिंग सिस्टीम. ठीक आहे, आता एक हायवे आहे, एका गावापासून दुसऱ्या गावाला जातोय रोड. ठीक आहे, तसंच फूड कुठं तयार होतं? लिव्ज मध्ये तयार होतं. ठीक आहे, वापरलं कुठं जातं? तर प्लांटच्या प्रत्येक सेलमध्ये हा फूड वापरला जातो. ठीक आहे, मग तो ट्रान्सपोर्ट केला पाहिजे लीव्ज मधून प्रत्येक पार्टला, मग मुळांमध्ये आला पाहिजे, स्टेम मध्ये आला पाहिजे. मग त्याला एक सिस्टीम असते, दॅट इज कॉल्ड एज कंडक्टिंग सिस्टीम. मग कंडक्टिंग सिस्टीम प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे का ह्याच्यावर पण आपण क्लासिफिकेशन करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. ठीक आहे, मग जे पहिले आहेत क्रिप्टोगॅम्स ते कसे आहेत? नॉन फ्लावरिंग, फ्लावर नाहीये. आता फ्लावर नाहीये म्हणजे फ्रूट नाहीये, फ्रूट नाही म्हणजे त्यामध्ये सीड्स नाहीयेत. तर हे सगळ्या गोष्टी नाहीयेत, प्लस इथं कंडक्टिंग सिस्टीम पण नाहीये. मग हे झाले सगळे क्रिप्टोगॅम्स. दुसरे असतात फॅनोरोगॅम्स. ठीक आहे, फॅनोरोगॅमचं स्पेलिंग काय? PHA. ठीक आहे, तर फॅनेरोगॅम्स लिहून देतो, तुम्हाला सांगतो मी कसं आहे काय आहे ते. ठीक आहे, तर फॅनोरोगॅम्स हे कसे आहेत? तर ह्यांच्यामध्ये फ्लावर्स आहेत, मग फ्लावर्स आहेत, तर सीड्स आहेत. ठीक आहे, प्लस इथं काय आहे की जे कंडक्टिंग सिस्टीम आहे, जे ट्रान्सपोर्ट करायचं आहे फूडचा, न्यूट्रिएंट्सचा किंवा वॉटरचा, तर त्यासाठी एक सिस्टीम प्रेझेंट आहे अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज कंडक्टिंग सिस्टीम विच इज प्रेझेंट इन फॅनोरोगॅम्स. ठीक आहे,
आता प्लांट्स मध्ये 5 वेगळे वेगळे डिव्हिजन्स आहेत. कुठले कुठले? तर अल्गी आहे, ब्रायोफाइट्स आहेत, टेरिडोफाइट्स आहेत, जिम्नोस्पर्म्स आहेत आणि अँजिओस्पर्म्स आहेत. अल्गी म्हणजे बुरशी. ठीक आहे. नंतर तुम्हाला फोटो दाखवतो मी स्लाइड्स मध्ये, बरेच स्लाइड्स मध्ये फोटो आहेत, भरपूर मोठी स्लाइड करून ठेवले, भरपूर फोटो आहेत. ठीक आहे. तर अल्गी, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट हे 3 जे आहेत ना, हे पहिल्या ग्रुपमध्ये पडतात. आता पहिला ग्रुप कुठला होता? तर जिथं फ्लॉवरिंग नाही आहे, फ्रुटिंग नाही आहे, तर तिकडे ते पडणार आहेत. सो दोज आर गोइंग टू कम इन समथिंग कॉल्ड एज क्रिप्टोगॅम्स. आणि जे दुसरे 2 आहेत म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. आता आंबा हा अँजिओस्पर्म आहे. का? कारण याला फ्लॉवर पण येतं, याला फ्रूट पण येतं आणि त्या फ्रूटच्या आत सीड पण असतं. ठीक आहे. तर हे जे आहेत ना, तर हे सगळे आहेत. तो अँजिओस्पर्म जो आहे ना, तो आहे तुमचा फॅनोरोगॅम्स. तसेच जिम्नोस्पर्म्स असतात, तर ते पण फॅनोरोगॅम्स. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत पहिले अल्गी, मग ब्रायोफाइट, मग टेरिडोफाइट, मग अँजिओस्पर्म्स, पहिला जिम्नोस्पर्म्स आणि लास्टला अँजिओस्पर्म्स. तुमचे बाकी पुस्तकमध्ये बाकी जे धडे आहेत ना प्लांट्सवर, हे सगळे आहेत अँजिओस्पर्म्सवर. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ आवर फर्स्ट पॉइंट, दॅट इज अल्गी. ठीक आहे. आता प्रेझेंटेशन मी दाखवतो. मला कोणाला दिसलं नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर मला फक्त कळवा, तेवढं मला सांगा. शक्यतो तुमचा माईक ऑन करून बोलला तरी चालेल. सर दिसना गेली. नाही नाही, आता मी अजून करायचं आहे. आय विल स्टार्ट द प्रेझेंटेशन. दिसतंय? येस सर. ओके. आता हे थोडं मोठं करतो मी हे. ओके. फुल पेज दिसतंय तुम्हाला आता? येस सर. Okay. So, kingdom Plantae. Okay. So, in this, there are 5 groups we are going to study. So, algae, bryophyta, pteridophyta, gymnosperms and angiosperms. ठीक आहे. आणि शेवटी आपण बघणार की याचं लाईफ सायकल कशी आहे. ठीक आहे. त्यात 2 टर्म्स येतात, गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट. आपण बघू वेळ आल्यावर. ठीक आहे. तर पहिला आहे अल्गी. ठीक आहे. व्हेन यू स्टडी अल्गी, द फर्स्ट थिंग इज व्हॉट आर देअर जनरल कॅरेक्टर्स. ठीक आहे. आता जनरल कॅरेक्टर्स काय आहेत? तर पहिल्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतं काहीतरी अशी ग्रीन कलरचे गोल 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 कलर स्ट्रक्चर्स आहेत. हे काय आहेत? तर हे आहेत क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. ह्या क्लोरोप्लास्टच्यात एक पिगमेंट असतो कॉल्ड एज क्लोरोफिल. आता पिगमेंट म्हणजे काय? तर जे कलर्ड बॉडीज असतात. आता काही तुम्हाला प्लांट दिसतात ते निळ्या कलरची पानं असतात. ठीक आहे. किंवा काही ना ग्रीन कलरची पानं असतात, काही ना पर्पल कलरची पानं असतात, वेगवेगळ्या कलरचे लीव्स असू शकतात. बेसिकली ग्रीन असतात, काही वेळेला वेगळे कलर पण असतात, लाल कलरची पानं असतात. ठीक आहे. तर हे कशामुळे आहे? तर त्यात जो पिगमेंट प्रेझेंट आहे त्याच्यामुळे तो कलर आहे. ठीक आहे. तसं अल्गीमध्ये कुठला पिगमेंट प्रेझेंट असतो? तर क्लोरोप्लास्ट असतो. ठीक आहे. आणि त्या क्लोरोप्लास्टच्यात प्रेझेंट आहे क्लोरोफिल. आता याचा रोल काय आहे? तर ज्यावेळी अल्गीवर लाईट पडते, ठीक आहे, व्हेन द लाईट इज इन्सिडेंट ऑन दोज अल्गल सेल्स, ठीक आहे, दिस क्लोरोफिल विल ॲब्झॉर्ब द लाईट. जो क्लोरोफिल आहे तो त्या लाईटला ॲब्झॉर्ब करतो आणि त्या लाईट पासून विथ द हेल्प ऑफ दॅट लाईट इट इज गोइंग टू गो फॉर फोटोसिंथेसिस. मग तो फूड तयार करून घेतो. तर हा आहे पहिला तुमचा क्लोरोफिल विच इज प्रेझेंट इनसाइड ईच अँड एव्हरी अल्गी. प्रत्येक अल्गीमध्ये, प्रत्येक प्लांटमध्ये, ठीक आहे, हा क्लोरोफिल किंवा हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहेच. आता दुसरं कॅरेक्टर, ठीक आहे, प्रत्येक प्लांटमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. म्हणजे प्रत्येक सेलला जो आहे ना, ते बाहेरचा जो लेअर आहे इट इज कॉल्ड अ सेल वॉल. ठीक आहे. जसं आपल्या घराला भिंत असते बाहेरून, तशी प्रत्येक सेलला एक भिंत असते, दॅट इज कॉल्ड अ सेल वॉल. हा सेल वॉल जो प्लांट्स मध्ये आहे हा एक कंपाऊंड पासून बनतो आणि दॅट कंपाऊंड इज कॉल्ड अ सेल्युलोज. ठीक आहे. प्रत्येक सेल्युलोज मध्ये किमान 8 ते 10 तरी ग्लुकोज मॉलिक्यूल असतातच. तो काय आहे? तर ग्लुकोज मॉलिक्यूलचा चेन आहे. C6H12O6 त्याचा केमिकल फॉर्म्युला. ठीक आहे. तर एक ग्लुकोज मॉलिक्यूल, त्याला अजून एक जोडला, अजून एक जोडला, अजून एक जोडला, तर जोडत जावा. दॅट बिकम्स अ चेन. और दॅट चेन इज कॉल्ड एज सेल्युलोज. ठीक आहे. लास्ट डायग्रामची तुम्हाला दाखवते. इट इज कॉल्ड एज प्लांट शो सेसाइल हॅबिटॅट. आता सेसाइलचा अर्थ काय? तर 2 टर्म्स आहेत. ठीक आहे. वन इज सेसाइल, वन इज पेडिसिलिट. सेसाइल म्हणजे देठ, काहीतरी त्याला खाली एक
स्टेम सारखा स्ट्रक्चर आहे, त्याच्यावर तो प्लांट उभा राहिलेला आहे. तर असं त्याला एक प्लांट सारखं स्ट्रक्चर असतं, त्याला एक स्टेम सारखं स्ट्रक्चर असतं. आता प्रत्येक प्लांटला लीव्स, स्टेम आणि रूट्स असतीलच असं नाही. ठीक आहे, तुम्हाला कळतं लीव्स म्हणजे काय, स्टेम म्हणजे काय आणि रूट्स म्हणजे काय. ठीक आहे, ऑल दीज आर प्रेझेंट और दीज आर और दीज मे बी प्रेझेंट और मे बी ऍबसेंट इन प्लांट्स. काही प्लांट्स मध्ये आहेत, काही प्लांट्स मध्ये नाही आहेत. जर तुम्ही शेवाळे बघितलेत तर त्या शेवाळ्यांमध्ये स्टेम नाही आहे, रूट नाही आहे, लीव्स नाही आहे. आंब्याचं झाड बघितलं तिथं सगळं प्रेझेंट आहे, पण हे दोन्हीही प्लांट्स आहेत. ठीक आहे, तर प्लांट्स मध्ये असेल किंवा नसेल रूट, स्टेम, लीव्स, मग ज्या वेळेला एखादी प्लांट बॉडी आहे त्या प्लांट बॉडीला रूट पण नाही, स्टेम पण नाही आणि त्याला लीव्स पण नाही आहेत, असं जर प्लांट बॉडी असेल तर इट इज कॉल्ड ॲज थॅलस. THALLUS हा पुढे आपल्याला वर्ड येतो अल्गीमध्ये. ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज थॅलस. So it is a plant body which is undifferentiated into root, stem and leaves. That is called as a thallus. Now all the algae are going to have thalli. तर त्याला थॅलस प्रेझेंट आहे, म्हणजे त्याला रूट नाही, स्टेम नाही आणि लीव्स नाही आहेत. त्यासारखे दुसरे स्ट्रक्चर पण नाही आहेत. ठीक आहे, आता त्याचे कॅरेक्टर्स काय. आता अल्गी कुठं मिळतो, तर जिथं पाणी जास्त आहे, जिथं ओलसर जमीन आहे तिथं अल्गी मिळतं. शेवाळ वाढतं ना, आता घरामध्ये कसं बाथरूम असेल, दररोज आपण तिथं पाणी टाकत असतो, त्यामुळे तिथं थोडंसं ते असं घसरडं होतं. का, कारण तिथं शेवाळ वाढलेलं आहे. ठीक आहे, नाव दॅट पर्टिक्युलर थिंग इज अल्गी. वाय इज इट प्रेझेंट देअर, बिकॉज दॅट सरफेस इज डॅम्प. तिथं कायमस्वरूपी पाणी असतं, मग तो डॅम्प सरफेस पाहिजे, वॉटर पाहिजे त्याला. ठीक आहे, दुसरं काय, अ टिपिकल थॅलस स्ट्रक्चर. थॅलस तुम्हाला आता सांगितलं, व्हॉट इज थॅलस. इट इज अ प्लांट बॉडी which is undifferentiated into root, stem and leaves. हे तिथं रूट, स्टेम, लीव्स ऍबसेंट आहे म्हणून तो झाला थॅलस. ठीक आहे, आता हा पुढे तिने दाखवलाय माकडासारखा एक प्राणी दाखवलाय, तो माकड नाही आहे, इट इज कॉल्ड एज स्लॉथ बेअर. ठीक आहे, तर त्या स्लॉथचा जो फर आहे वर, केस जे आहेत त्याची, तर काही वेळा त्याच्यावर पण अलगी येते. अलगीला काय लागतं, ओलसर फक्त जमीन लागते किंवा ओलसर जागा लागते, त्यावर तो वाढतो बिंदास्त. ठीक आहे, तर दीज आर यू फ्यू कॅरेक्टर्स ऑफ युअर अलगी. ठीक आहे, तर नेक्स्ट कॅरेक्टर इज देअर फॉर्म. नक्की फॉर्म काय आहे, म्हणजे कशी दिसतात किंवा अलगीचं साईज काय आहे. आता पहिला एक्झाम्पल क्लेमॅडोमोनास. ठीक आहे, हा एक अलगी आहे. किती छोटा आहे, तर तुम्हाला उघड्या डोळ्यांत तुम्हाला तो दिसणार पण नाहीये, त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोप घ्यावा लागेल. त्या मायक्रोस्कोपने तुम्ही स्लाइड करून बघाल तर त्यावेळी एकदम छोटा असा मायक्रोस्कोपिक यू विल गेट अ क्लेमॅडोमोनास. तर एकदम छोटा आहे, एकच सेल पासून तयार झालेला आहे, तर तो आहे तुमचा क्लेमॅडोमोनास. खाली जर दुसरी डायग्राम बघितली तर तो आहे स्पायरोगॅरा. तो कसा आहे, तर फिलामेंटस, ट्यूब लाईक आहे. म्हणजे तुम्हाला असं तुमच्या उड्या डोळ्याने दिसत नाही, पण तुम्हाला पाण्यामध्ये दिसतात असे शेवाळलेले असे लांब लांब असे थ्रेड दिसतात. ठीक आहे, तर दॅट इज स्पायरोगॅरा. आता हा कसा आहे, तर हा फिलामेंटस आहे, फिलामेंट सारखा आहे, एक सेल दुसऱ्या सेलवर आहे, तिसरी त्याच्यावर आहे, चौथी त्याच्यावर आहे, तर दोऱ्यासारखी तयार होतात. ठीक आहे, तर तो झाला स्पायरोगॅरा. आणि इकडे जे दिसतात मोठे मोठे जायंट केल्प फॉरेस्ट म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे समुद्राच्या तळाला असतात. काही वेळेला ह्याची जी हाईट असते ना, ते 100 मीटर 125 मीटर जाते. आता हे एवढे मोठे आहेत. तर जो अल्गी आहे ना, त्याचा साईज एकदम बारक्यापासून एकदम मोठ्यापर्यंत असतात. सो वी कॅन से दे आर मायक्रोस्कोपिक ॲज वेल ॲज मॅक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, जे ॲनिमल सेल किंवा जे प्लांट सेल किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम जर तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसत नसेल आणि तुम्हाला जर तो मायक्रोस्कोप खाली बघावा असेल, एकदम छोटा असेल, तर इट इज कॉल्ड ॲज मायक्रोस्कोपिक. आणि जे आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यापासून दिसतात तर दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्रोस्कोपिक. मायक्रो म्हणजे व्हेरी स्मॉल, मॅक्रो म्हणजे लार्ज. ठीक आहे, तर असे तुमचे जे साईज आहेत. फॉर्म्स काय आहेत, तर दे कुड बी युनिसेल्युलर, एका सेल पासून असतील, किंवा ते असतील मल्टी सेल्युलर. आपले दुसरे दोन एक्झाम्पल आहेत ना, स्पायरोगायरा आणि केल्प, हे आहेत मल्टी सेल्युलर. ठीक आहे, ऑर वी कॅन से दे कुड बी फिलामेंटस, एकावर एक सेल आहेत आणि हे थ्रेड तयार झाले, दोरा तयार झालाय. ठीक आहे, किंवा असं पण असू शकतं की जायंट केल्प आहेत, म्हणजे तिथं काही स्टेम सारखा स्ट्रक्चर आहे, स्टेम नाहीये पण स्टेम सारखं काहीतरी आहे, लीव्ज नाही आहेत पण लीव्स सारखं काहीतरी प्रेझेंट आहेत, आणि खाली जमिनीला पकडून धरायला काहीतरी स्ट्रक्चर आहे. असं काहीतरी असेल तर ते पण तुम्हाला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इज ऑल्सो प्रेझेंट. सो दिस इज रिगार्डिंग द फॉर्म अँड साईज. द नेक्स्ट थिंग इज
अल्गीचं रिप्रोडक्शन कसं आहे, ठीक आहे, म्हणजे त्यांच्यापासून पुढची जनरेशन कशी येते, तर 3 पद्धतीने येते. एक आहे व्हेजिटेटिव्ह, दुसरा आहे असेक्शुअल, तिसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता व्हेजिटेटिव्हचा अर्थ काय, त्यात त्यांनी खाली मोड सांगितलाय, फ्रॅगमेंटेशन म्हणून. व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन मीन, ठीक आहे, जर आपण शेवाळं घेतलं, ठीक आहे, हाताने तुम्ही काय करायचे, शेवाळाचे तुकडे तुकडे करायचे, ठीक आहे, तर प्रत्येक तुकडा तुम्ही पाण्यात टाकून द्या, परत शेवाळ वाढतं. याचा अर्थ काय, जेवढे तुम्ही फ्रॅगमेंट्स करता, each fragment पासून किंवा each fragment is going to get you new plant, that is called as fragmentation. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशन आणि अजून एक कन्सेप्ट आहे रिजनरेशन, यात आपण गफला नाही करायचा. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशन काय आहे, कुठलाही पार्ट तोडायचा, त्या पार्टपासून नवीन प्लांट तयार होतो. रिजनरेशनचं एक्झाम्पल काय, तर पाल. ठीक आहे, आता पालीला एखाद्या तुमच्या घरात पाल आली असेल तर तो आपण काय करतो, त्याला पळवून लावायचा प्रयत्न करतो, त्याला मारायचा प्रयत्न करतो. जर मारायला गेला तर ते शेपटी तुटून पडते, बरोबर. मग त्या पालीला परत शेपटी येतच नाही का, नाही येते. ठीक आहे, मग तो झाला रिजनरेशन. म्हणजे त्या शेपटीपासून पाल नाही आली, पण त्या पालीला शेपटी नवीन आली, तर ते कन्सेप्ट वेगळा. ठीक आहे, तो आपण ॲनिमल्स मध्ये बघू. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशनचा अर्थ काय, यू आर गोइंग टू कट अ प्लांट पार्ट अँड दॅट प्लांट पार्ट इज गोइंग टू गिव्ह यू अ न्यू प्लांटलेट, नवीन एक प्लांट तयार करतो. तर हा झाला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दुसरा आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता अल्गी मधले काही सेल्स आहेत, मग ह्यामध्ये डिव्हिजन होतात. डिव्हिजन म्हणजे काय, तर त्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे एका सेलचे 2, 2चे 4, 4चे 8 असे सेल डिवाइड होतात. ठीक आहे, आणि हे सेल डिवाइड झाल्यानंतर बारके बारके गोल किंवा अंडाकार शर्काचे म्हणजे त्या शेपचे काही सेल्स तयार होतात, एकदम बारीक. ठीक आहे, दोज आर कॉल्ड एज स्पोर्स. ठीक आहे, आता हे जे स्पोर्स आहेत, मग काही स्पोर्सला फ्लॅजेला प्रेझेंट आहे. फ्लॅजेला म्हणजे काय, थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. ठीक आहे, म्हणजे ते मोटाईल आहे, स्वतःहून मूव्ह करू शकतात पाण्यामधून, म्हणजे स्विम करतात, फ्लोट करतात. ठीक आहे, मग तसं जर असेल तर त्यांना म्हटलं जातं झू स्पोर्स. आपण हा टर्म काल पण घेतला होता. तर दीज आर कॉल्ड झू स्पोर्स. आणि काही मध्ये ते जे स्ट्रक्चर्स आहेत, जे काय सेल तयार झाले, तर त्यांना नाहीच आहेत, त्यांना फ्लॅजेला नाही आहे, काय नाही आहे, तर ते पाण्याबरोबर वाहत जातात, स्वतःहून स्विम करू शकत नाही. ठीक आहे, तर दोज आर कॉल्ड एज अप्लॅनोस्पोर्स. ठीक आहे, सो दॅट इज युअर असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हे झूस्पोर असतील, अप्लॅनोस्पोर असतील, जिथं व्यवस्थित जागा मिळाली तिथं पडतात, तिथं सेटल होतात आणि तिथं नवीन अल्गी तयार करतात. तर दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. लास्ट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन, in which there are 3 modes: isogamous, anisogamous and oogamous. ठीक आहे, आता आपण बघू काय काय आहे ते. आता पहिली डायग्राम आहे ती आयसोगॅमसची आहे. व्हॉट डू यू मीन बाय आयसोगॅमस, when the two cells which are going to fuse. आता काय आहे, आपण म्हटलं की सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, की एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट तयार होतो, शुक्राणू म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट तयार होतो. हे दोन्ही गॅमेट्स फ्यूज होतात, म्हणजे काही एकमेकांना जोडले जातात. ठीक आहे, आणि मग पुढचं प्लांट तयार होतं. ठीक आहे, तसंच जर दोन्ही सेल एकसारखे असतील, ठीक आहे, आता तुम्ही डायग्राम मध्ये दाखवलंय त्यांनी. ठीक आहे, एका सेलला, एक सेकंड सॉरी, एका सेलला 2 असे फ्लॅजेला थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत, तशा दुसऱ्या सेलला पण आहेत, म्हणजे हे दोन्ही सिमिलर आहेत. सो व्हेन यू से टू गॅमेट्स विच आर सिमिलर इन साईज अँड शेप, साईज पण एकसारखा आहे, साईज शेप पण एकसारखा आहे. ठीक आहे, आणि ते सगळे एकसारखं दिसतात. मग असे 2 फ्यूज झाले. when two cells or two gametes which are similar are going to fuse, it is called as isogamy. ठीक आहे, आयसो म्हणजे सेम, गॅमी किंवा गॅमस म्हणजे गॅमेट्स. तसं दुसरं कुठलं आहे, तर एन आयसोगॅमी. इथं काय आहे, त्यांनी दाखवलं डायग्राम मध्ये, एक मोठा आहे, एक छोटा आहे. ठीक आहे, तर when two dissimilar or two different gametes are going to fuse, 2 वेगळे गॅमेट्स फ्यूज झाले. ठीक आहे, देन दॅट इज कॉल्ड एज एनाइसोगॅमी. पण या दोघांमध्ये कॉमन काय होतं, की दोघांनाही फ्लॅजेला आहेत किंवा दोघांनाही फ्लॅजेला नसतील. म्हणजे दोन्ही सेल्स आहेत, एक तर ते मोटाईल असतील, स्वतःहून मूव्ह करू शकतील, किंवा ते नॉन मोटाईल, जसं पाणी चालायचं तर ते पण चाललेत. असे ह्या दोन्ही केसमध्ये असतं. आता तो तिसरा केस आहे उगॅमस किंवा उगॅमी. इथं काय दाखवलाय, एक मोठा सेल दाखवलाय आणि कडे एक छोटा सेल दाखवलाय.
ठीक आहे. आता जो मोठा सेल आहे इट इज द फिमेल गॅमेट, जो बारका सेल आहे तो आहे मेल गॅमेट. ठीक आहे. आता हे एकदम स्पेसिफिक आहे, काय आहे तर ओगॅमस कंडिशन मध्ये द फिमेल गॅमेट इज नॉन मोटाईल अँड लार्ज, मोठी असते, नॉन मोटाईल असते, ती फिरू शकत नाही. ठीक आहे. वाईल द मेल गॅमेट इज स्मॉल अँड इज मोटाईल, जो मेल गॅमेट आहे तो पाण्यातून स्विम करत येतो, तो मोटाईल आहे पण तो छोटा आहे. ठीक आहे. असे जर दोन सेल फ्यूज झाले तर हा झाला ओगॅमस. कळतंय, समजतंय का? Yes, sir. बाकीच्यांना येस सर. समजते. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज हाऊ आर दीज अल्गी युज्ड, याचा उपयोग काय आपल्यासाठी. ठीक आहे. बरं, आता आपण हे अल्गीचे यूज बघण्या अगोदर आहे ना, आपण एक पुढचा पॉइंट बघू, तो आहे त्याचा क्लासिफिकेशन, म्हणजे वर्गीकरण अल्गीचं. ठीक आहे. सो अल्गी कुड बी क्लासिफाईड इंटू 3 क्लासेस, ऍक्च्युअली देर आर मेनी. ठीक आहे. माझी PhD आहे अल्गीमध्ये. ठीक आहे. माझं नाव काय आहे तर डॉक्टर हेमंत जोशी, त्या नाव आपलं डॉक्टर आहे ना, तर ते PhD मुळे आहे, आणि मी PhD केली अल्गीमध्ये. ठीक आहे. तर अल्गीमध्ये एकूण 12 असतात, पण आपल्या बुकमध्ये 3 दिलेत, आपण 3 बघायचे. ठीक आहे. कुठले कुठले तर पहिला क्लोरोफायसी लक्षात ठेवायचा, दुसरा फिओफायसी, आणि तिसरा रोडोफायसी. आता ही नावं अशीच का दिलीत. ठीक आहे. फायसी, ठीक आहे, इंडिकेट्स अ कॅटेगरी, एखादी कॅटेगरी दाखवतो, त्याचा अर्थ काय तर तो डिव्हिजन आहे असं त्यांनी सांगितलंय. क्लोरोचा अर्थ काय होतो तर क्लोरो मीन्स क्लोरोफिल, आणि क्लोरोफिल ग्रीन कलरचा असतो, म्हणून ह्यांना दुसरं नाव काय आहे, क्लोरोफायसी आर ऑल्सो कॉल्ड एज ग्रीन अल्गी. हे हिरवे हिरवे दिसतात, जे काही तुम्हाला हिरवं शेवाळ दिसतं हे सगळे क्लोरोफायसीचे मेंबर आहेत. ठीक आहे. आता दुसरा आहे तो फिओफायसी. ठीक आहे. फिओफायसी आर ऑल्सो कॉल्ड एज ब्राऊन अल्गी. आणि तो तिसरा आहे तो आहे रोडोफायसी, विच मीन्स रेड अल्गी. सो क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी. ठीक आहे. मग हे 3 वेगळे का केले, एक तर कलर, क्लोरोफायसी हे ग्रीन आहेत, फिओफायसी हे ब्राऊन आहेत, आणि रोडोफायसी हे रेड आहेत, म्हणून ते कलरवर आपण डिफरन्शिएशन केलंय. ठीक आहे. पण आधी काय कॅरेक्टर्स आहेत का तर आहे. आता पहिलं घेऊ आपण क्लोरोफायसी. ठीक आहे. आता हे असे दिसतात तुमचे क्लोरोफायसी, वेगवेगळे आहेत. ठीक आहे. काही फिलामेंटस आहेत, खालची जर शेवटच्या पुढचा एक स्लाइड मध्ये तुम्हाला डायग्राम दाखवतो, आता ही बघा ही डायग्राम, तर हा राऊंड आहे, तर वेगवेगळे शेप असतात. कॅरेक्टर सगळ्यांचा सेम. काय कॅरेक्टर आहे की पहिलं, ह्यात जो पिगमेंट आहे, जो लाईट ऍब्झॉर्ब करतो, तो कुठला, क्लोरोफिल ए अँड बी. ठीक आहे. दुसरं कॅरेक्टर कॉमन काय आहे तर ह्या सगळ्यांमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहेत. ह्या क्लोरोप्लास्टच्या आत तुमचा क्लोरोफिल ए आणि बी आहे. ठीक आहे. सो इच क्लोरोप्लास्ट हॅज अ स्मॉल राऊंड स्ट्रक्चर कॉल्ड एज पायरिनॉइड. ठीक आहे. आता पायरिनॉइडचा उपयोग काय, क्लोरोप्लास्ट काय करतो किंवा क्लोरोफिल काय करते तर दे गो फॉर सिंथसिस ऑफ फूड. लाईटच्या प्रेझेन्समध्ये, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये ते फूड तयार करतात. ठीक आहे. आता हा फूड कुठल्या फॉर्म मध्ये आहे तर हा आहे तुमच्या ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग काही वेळेला ह्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये पण होतं, लिपिड्स मध्ये पण होतं. आता प्रोटीन्स तुम्हाला माहिती आहे, लिपिड्स म्हणजे काय तर फॅट. ठीक आहे. यामध्ये पण केलं जातं. मग हे सगळं स्टोअर करावं लागतं, अँड दिस इज स्टोर्ड इन पायरिनॉइड्स विच इज ऑल्सो प्रेझेंट इनसाइड दी क्लोरोप्लास्ट. म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे क्लोरोफिल, दुसरा आहे पायरिनॉइड्स. अशा सगळ्या क्लोरोफायसी मध्ये हे क्लोरोफिल आणि पायरिनॉइड्स आहेत. ठीक आहे. तिसरं कॅरेक्टर काय आहे, सेल वॉल प्रेझेंट आहे, सगळ्या प्लॅनटमध्ये असतो तसं इथं पण प्रेझेंट आहे. ठीक आहे. प्लस या सेल वॉल मध्ये जी आतली लेअर आहे त्याला 2 लेयर्स असतात, बाहेरून एक असते आणि आतून एक असते. जी आतली लेअर आहे तो तयार झालाय सेल्युलोजनी, मग आपण डिस्कस केलं सेल्युलोज काय आहे. तशीच जी बाहेरची लेअर आहे इट इज मेड अप ऑफ पेक्टोज. सो सेल वॉल इज प्रेझेंट. A cell wall has 2 layers, outer and inner. The inner layer is made up of cellulose, while the outer is made up of pectose किंवा pectin. ठीक आहे. देन रिप्रोडक्शन मगासारखंच, फ्रॅगमेंटेशन आहे, झूस्पोर्स आहे, आयसोगॅमी, अनआयसोगॅमी आणि ओगॅमी. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय तर तुकडे केल्यानंतर प्रत्येक प्लॅन्टलेट तयार झाले. झूस्पोर्स मग अशी बोललो आपण, बारके बारके गोल असे तयार होतात, ते एका जागी पडतात,
पडले, तिथे जर कंडिशन चांगले असतील तर ते नवीन प्लांट तयार करतात, नवीन अलगी तयार करतील. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं आहे? आयसोगॅमी, अनआयसोगॅमी, ओगॅमी. ठीक आहे. आयसोगॅमी आपण ऑलरेडी बघितली, काय की दोन एकसारखे सेल असतील, ते मिसळले झाला आयसोगॅमी. अनआयसोगॅमी काय आहे? तर दोन वेगळे सेल्स असतील तर अनआयसोगॅमी. ओगॅमी काय आहे? तर फिमेल गॅमेट लार्ज आहे, नॉन मोटाईल आहे. मेल गॅमेट हा मोटाईल आहे पण तो स्मॉल आहे. असे दोन फ्यूज झाले, एकत्र आले तर दॅट इज ओगॅमस कंडिशन इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. देन देर आर डिफरंट एक्झाम्पल्स इन ग्रीन algae. फर्स्ट एक्झाम्पल इज क्लेमॅडोमोनास, सेकंड इज वोलवॉक्स, थर्ड इज विलोथ्रिक्स. डिफरन्स कळतो का तुम्हाला या तिघांमध्ये? क्लेमॅडोमोनास अशी बारकी बारकी गोल गोल एक एक आहेत. वोलवॉक्स कसा आहे? तर एक स्लाईम चिकट काहीतरी सबस्टन्स तयार झालाय, त्याच्या आतमध्ये गोल गोल दाखवलेत तुम्हाला. आता त्याच्या आतले जे गोल आहेत ना, ते सगळे वोलवॉक्सचे सेल्स आहेत. हे बाहेरून सगळं तयार झालेलं आहे, हे एकत्रितपणे आपण ह्याला म्हणतो वोलवॉक्सची कॉलनी. तसा युलोथ्रिक्स कसा आहे? एका सेलवर एक, त्याच्यावर दुसरी, त्याच्यावर तिसरी, तसे चौथी, तसे एक थ्रेड तयार झाले. तर तसा आहे तुमचा युलोथ्रिक्स. ठीक आहे. आता हे ग्रीन अल्गीचा उपयोग काय? ठीक आहे. कशाला पाहिजे ग्रीन अल्गी वगैरे? सिलेबसला आहे मान्य आहे, पण उपयोग काय यांचा? तर पहिलं, सगळेच अल्गी, ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आपल्या जगातून कमी करतात. ठीक आहे. आता आपण काय करतो? आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, रेस्पिरेशन. मग हे जे कार्बन डायऑक्साईड आहेत हे यूज करतात कार्बन डायऑक्साईड आणि ह्यांच्यापासून तयार करतात फूड. म्हणजे हे कार्बन डायऑक्साईड फिक्स करतात. सो दीज आर गोइंग टू फिक्स युअर कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म फूड. हा पहिला उपयोग. दुसरा उपयोग काय आहे? त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे, समथिंग कॉल्ड ॲज क्लोरेला. ठीक आहे. बघू इथे मागे डायग्राम असेल माझ्याकडे, त्यात आहे का बघतो तुम्हाला क्लोरेला. ओके 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 ओके, फार मागे गेली स्लाइड ती. ठीक आहे. आणि त्याच्यात खाली दाखवलेत ना ट्यूब मधून भरून ठेवलेले ग्रीन कलरचे काहीतरी, क्लोरेला यूज बाय ॲज फूड बाय ॲस्ट्रॉनॉट्स. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे कोण? जे स्पेस मध्ये रिसर्च करतायत. ठीक आहे. चंद्रयानवर आपण बघितलं सगळं आता ते झालेलं, मंगलयान असेल, चंद्रयान असेल. ठीक आहे. तर हे जे रिसर्च आहेत किंवा हे जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, ठीक आहे, ह्यांनी फूड म्हणून यूज करतात हे क्लोरेला. क्लोरेलाच काय यूज करायचा? कारण की हा प्रोटीन बेस्ड डाएट आहे, भरपूर प्रोटीन देतात. ठीक आहे. त्या सेलमध्ये 99% प्रोटीन आहे, 1% कार्बोहायड्रेट आहे. ठीक आहे. म्हणून प्रोटीन सोर्स म्हणून हे फूड म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट क्लोरेला. Like this, there are different examples which we are going to study for your क्लोरोफायसी. ठीक आहे. तर तो क्लोरोफिला झाला. तर हा झाला तुमचा पहिला क्लोरोफायसी. समजलाय का क्लोरोफायसी? Yes, sir. नक्की? बाकीच्यांना? व्हॉट अबाउट द अदर गाईज? समजलंय का? आर्या, श्रद्धा, पूजा, राज? हो. ओके. ठीक आहे. सो दॅट इज रिगार्डिंग क्लोरोफायसी. ना सेकंड ग्रुप इज फिओफायसी, ब्राऊन अल्गी. ठीक आहे. ज्याचा कलर ब्राऊन आहे. आता ब्राऊन कशामुळे आहे? मग अशी ग्रीन का होते? कारण तिथं क्लोरोफिल ए आणि बी प्रेझेंट होता. हा ब्राऊन कशामुळे आहे? तर एक दुसरा एक पिगमेंट असतो जो येलो कलर किंवा ब्राऊन कलर येतो, आणि तो पिगमेंट कुठला आहे? तर फ्युकोझॅन्थिन और झॅन्थोफिल. ठीक आहे. तर दोन वर्ड्स आहेत कुठले? एक फ्युकोझॅन्थिन, एक झॅन्थोफिल. ठीक आहे. त्याचा अर्थ काय होतो? की झॅन्थोफिलमुळे किंवा फ्युकोझॅन्थिनमुळे हा ब्राऊन कलर आलेला आहे. ऍक्च्युली पूर्णपणे ब्राऊन आहे का? नाही. तर दे आर येलोइश इन ब्राऊन इन कलर. येल्लो आणि ब्राऊनचा मिक्सचर आहे. तर असे असतात तुमचे हे फिओफायसी मेंबर. प्लस क्लोरोफिल प्रेझेंट आहे का? तर आहे. प्रत्येक अल्गीमध्ये क्लोरोफिल ए आहेच, पण त्याचा पार्टनर बदलतो. पहिला आपण शिकला होता क्लोरोफायसी, क्लोरोफिल ए आणि बी. हा आहे फिओफायसी, इथं काय प्रेझेंट आहे? तर क्लोरोफिल ए आणि सी. पुढचा एक येईल रोडोफायसी, तिथं प्रेझेंट आहे ए आणि डी. तर लक्षात ठेवायचा, ए कॉमन, पहिल्यामध्ये बी, दुसऱ्यामध्ये सी आणि तिसऱ्यामध्ये डी. ठीक आहे. सो दिस हॅज क्लोरोफिल ए अँड सी, फ्युकोझॅन्थिन अँड झॅन्थोफिल ॲज इट्स पिगमेंट्स. ह्यांच्यापासून तो फूड तयार करेल.
दुसरं कॅरेक्टर काय, हे कुठं मिळतात, तर हे शक्यतो मरीन आहेत. मरीन म्हणजे काय, खाऱ्या पाण्यामध्ये मिळतात. समुद्र असेल, महासागर असेल, तिथं मिळणार आहे. ठीक आहे. जो काही त्यांनी फूड तयार केलाय फोटोसिंथेसिस पासून, आता ज्यावेळी ते फूड यूज केलं जातं, काही फूड राहतं, एक्सेस फूड तयार केलं जातं. आणि एक्सेस फूड स्टोअर करायला लागतं. आता तुम्ही काय, आपण काय करतो, तर 2 वेळा जेवले, 3 वेळा जेवले. काही जणांचं काय होतं, आपण जेवतो पण काम करत नाही, अंगाला काम लागत नाही. त्यावेळी काय होतं, ढेरी वाढायला चालू होते. ठीक आहे. मग तसं का आहे, तर तो तुमचा जो फूड आहे, एक्सेस जे फूड होतं ते स्टोअर केलं गेलं वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये. तर तसं प्लांट्स पण स्टोअर करतात. ठीक आहे. आणि हा जो अल्गी आहे फिओफायसी, इट विल स्टोअर इन फॉर्म ऑफ लॅमिनॅरिन अँड मॅनिटॉल. ठीक आहे. ग्लुकोजच तयार झाला होता, फक्त ग्लुकोज हा स्टोअर करताना त्यांनी लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉलच्या फॉर्म मध्ये स्टोअर केला. सो दीज आर युअर स्टोरेज फूड मटेरियल्स. तिसरं कॅरेक्टर काय आहे, जो सेल वॉल आहे, जसं आपण मगाशी म्हटलं होतं सेल्युलोज आहे, पेक्टोज आहे, तसे तर सेल्युलोज तर आहेच, प्लस इथं पेक्टोज नाही आहे, इथं प्रेझेंट आहे समथिंग कॉल्ड एज अल्गिन. अल्गिन एक कंपाऊंड आहे. जसा सेल्युलोज कंपाऊंड आहे तसा अल्गिन कंपाऊंड आहे. तर हे दोन्ही प्रेझेंट असतात या सेल वॉलमध्ये. आता एखादा तुम्ही जर ब्राऊन अल्गी बघितलात, तर तो कसा दिसावा, तर असा. म्हणजे काय, त्याला लीव्ज लाईक काहीतरी स्ट्रक्चर्स पाहिजे. ठीक आहे. आता ते तुम्हाला दिसतात रिबन सारखे दिसतात, ते लीव्ज आहेत त्याचे. ठीक आहे. पण लीव्ज म्हणणार नाही आपण त्याला. दीज आर कॉल्ड एज फ्रॉन्ड्स. FRONDS. त्यानंतर खाली स्टेम सारखं रिजन आहे, विच इज कॉल्ड एज टाईप. आणि एकदम खाली बेसला, जिथं तो दगडाला पकडून बसतो, जसे आपल्या प्लांट्समध्ये मुळं असतात, तशी तर मुळं नाही आहेत, पण दिस इज कॉल्ड एज होल्ड फास्ट. होल्ड करण्यासाठी. आता इथं रूट नाहीये, स्टेम नाहीये, लीव्ज नाहीये. Hence, this is called as thallus. So, thallus of a brown algae, or we can say Phaeophyce, is made up of 3 parts: a holdfast, a stipe, and a frond. Frond म्हणजे काय, जे लीव सारखं आहे ते फ्रॉन्ड, जे स्टेम सारखा आहे तो स्टाईप, आणि जे खाली बेसला पकडून धरायला आहे तो आहे होल्डफास्ट. ठीक आहे. तर असं स्ट्रक्चर आहे त्याचं. तसंच ह्याचं रिप्रोडक्शन कसं आहे, जसा क्लोरोफायसीचा होता तसाच सेम. म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे. आता व्हेजिटेटिव्ह काय होता, मगाशी बघितलं आपण, फ्रॅगमेंटेशन. एक एक प्लांट घेतला तुम्ही, एक अल्गी घेतला, त्याचे 2 तुकडे केले, ते 2 तुकडे पाण्यात टाकले, तर त्या 2 पासून नवीन अल्गी तयार होते दोन्हीकडे. तसंच इथं पण होणार आहे. असेक्शुअल ते स्पोर्स पासून होतं, मगाशी आपण बोललो झू स्पोर्स. काल आपण बघितलं होतं झू स्पोर, अप्लॅनोस्पोर, तसे स्पोर इथं तयार होतात. रिप्रोडक्शन पण सेम. Isogamous, anisogamous, oogamous. What is isogamous? When two similar gametes fuse, isogamous. When two dissimilar gametes fuse, anisogamous. What is oogamous? A female gamete is large, non-motile. A male gamete is motile but small. That is called as your oogamous condition. तर हा झाला सेक्शुअल रिप्रोडक्शन. जसा तिकडं होता आपल्याला क्लोरोफायसी मध्ये, तसा सेम फिओफायसी मध्ये आहे, काहीही बदल नाहीये. आता ह्याचे एक्झाम्पल्स कुठले, तर हे 3: एक्टोकार्पस, लॅमिनेरिया आणि सर्गॅसम. ह्याच्यात लक्षात कुठला ठेवायचा, तर लॅमिनेरिया आणि सर्गॅसम. मग अशी तुम्हाला तो डायग्राम दाखवला आपण, बघितलं की स्टेम लाईक आहे, लीफ लाईक आहे आणि खाली रूट लाईक आहे. तर डायग्राम कोणाची होती, तर ही सर्गॅसमची होती. ठीक आहे. आणि लॅमिनेरियाचा उपयोग काय आहे, तर चायना, जापान मध्ये आहे ना, हे फूड मध्ये यूज केलं जातं, खाण्यासाठी वापरलं जातं. आता इंडियामधलं अवरेज एज काय आहे, तर 70-72 पर्यंत ऍव्हरेज आपण म्हणतो की बाबा आपण आहे. त्याच्या अगोदर पण जाऊ शकतो, त्यानंतर पण जाऊ शकता तुम्ही, पण 72 एज पर्यंत आपला ऍव्हरेज एज स्पॅन आहे. तेच जर तुम्ही जपानमध्ये बघितला, तर त्यांचा ऍव्हरेज एज स्पॅन मोर दॅन 80, मोर दॅन 85 आहे. म्हणजे एवढी वर्ष जगतात कशी माणसं ती. ठीक आहे. तर त्यांचं फूड, पहिला डिफरन्स काय, आपला जो फूड आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर आहे. ठीक आहे. त्यांच्या फूडमध्ये प्रोटीन भरपूर आहे, हा डिफरन्स पहिला. दुसरा डिफरन्स काय, की आपण जे फूड तयार करतो, म्हणजे आपण काय करतो, तर हे शॅलो फ्राय करतो, डीप फ्राय करतो. फ्राय म्हणजे काय, तळणे. ठीक आहे. मग तिथं तेल वापरतो आपण, फॅट येतं तिथं. ठीक आहे. तिकडं तसं नसतं. तिकडं ते काय करतात, तर ते रोस्ट करतात, भाजून काढतात किंवा बेक करतात, शिजवणे. तिथं फ्राईंग पद्धत खूप कमी आहे, तळून काढणे नाहीच आहे. मग जास्तीत जास्त काय, की थोडंफार तेल टाका आणि फक्त परतून काढा तेलावर, तेवढं किरकोळ करू शकतात.
त्यामुळे त्यांचा एज स्पॅन जास्त आहे, कारण त्यांच्या फूडमध्ये कार्बोहायड्रेट कमी आहे. आपल्या फूडमध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे, त्यामुळे आपलं एज स्पॅन कमी आहे. सो लॅमिनेरिया इज युज्ड ॲज फूड इन सम कंट्रीज. इंडियामध्ये तर अजून नाही आहे. ठीक आहे. एक राईस तयार करतात ते कोजी राईस म्हणून. ठीक आहे. लाल कलरचा भात तयार करतात. ठीक आहे. तो लाल कलर कशामध्ये येतात, तर एक अलगी आहे, तर ते अलगी यूज करतात आणि त्यापासून तो रेड कलरचा राईस तयार करतात, कोजी राईस म्हणून. ठीक आहे. मग अलगी वापरतात ते फूडमध्ये. आपण म्हणतो चायनीज काय पण खातात, जुरळं खातात, हे खातात, ते खातात. ठीक आहे. पण त्यांची लाईफ स्पॅन चांगली आहे आपल्यापेक्षा. तिकडे रोगराई आपल्यापेक्षा खूप कमी आहे. त्याला दुसरे कारण पण आहेत, पण एक मेन कारण आहे ते तुमचं फूड. ठीक आहे. आपलं फूड जर व्यवस्थित असेल तर यू आर गोइंग टू सर्व्हाइव्ह मोर दॅन 72 इयर्स. ठीक आहे. फूडमध्ये काही प्रॉब्लेम असेल ना, तर ते हळूहळू कमी होत जातं. लाईफ स्पॅन आपला कमी होत जातो. ठीक आहे. असो. आता लास्ट कन्सेप्ट आजची आपली आहे ती आहे रोडोफायसी. मी काय पूर्ण घेणार नाही आहे, किरकोळ घेणार. उद्या आल्यानंतर आपण एक त्याचं कंपॅरेटिव्ह टेबल बघू, म्हणजे काय की बाबा कम्पेअर करू हे तिन्ही पण. तसं लक्षात राहील तुम्हाला अजून व्यवस्थित. रोडोफायसी हे काय, फायसी म्हणजे एक अलगी, रोडो म्हणजे रेड, सो इट इज अ रेड अलगी. ठीक आहे. लाल कलरचे आहेत हे डायग्राममध्ये तुम्हाला दिसतात, सगळे लाल रंगाचे अलगी आहेत. ठीक आहे. हा लाल रंग कशामुळे आहे, तर एक पिगमेंट आहे कॉल्ड एज फायको इरिथ्रिन. फायको इंडिकेट्स अलगी, फायकॉस. ठीक आहे. इरिथ्रिन मीन्स रेड कलर. आता इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसीज, रेड ब्लड सेल्स, आपल्यामध्ये जे लाल पेशी असतात तर ते सगळे रेड ब्लड सेल्स. तर इरिथ्रिन रेड कलरचा पिगमेंट, तसा तिकडं आहे फायको इरिथ्रिन. ठीक आहे. दुसरं काय प्रेझेंट आहे, क्लोरोफिल. सगळीकडे क्लोरोफिल ए होताच, क्लोरोफायसी मध्ये पण होता, फिओफायसी मध्ये होता, आता रोडोफायसी मध्ये पण क्लोरोफिल ए आहे. क्लोरोफायसी मध्ये ए बी होता, फिओफायसी मध्ये ए सी होता, इथं कुठला आहे तर ए डी आहे. ठीक आहे. तर फक्त त्याचा पार्टनर बदलायचा. कळतंय. तर सगळ्यामध्ये क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफायसी मध्ये बी आहे, त्यानंतर फिओफायसी मध्ये सी आहे आणि रोडोफायसी मध्ये डी आहे. म्हणून ज्यावेळी आपलं सुरू झालं होतं त्यावेळी तुम्हाला म्हटलं एक सिक्वेन्स लक्षात ठेवा, क्लोरोफायसी, फिओफायसी आणि मग रोडोफायसी. ठीक आहे. ए बी, ए सी अँड ए डी. तर हा आहे क्लोरोफिल ए आणि डी असलेला. दुसरं काय की हा कुठं मिळतो, तर बऱ्यापैकी समुद्रात आहेत. म्हणजे जे काही एक्झाम्पल्स आहेत ना, तर ते फ्रेश वॉटरमध्ये पण आहेत. म्हणजे आपण जे प्यायचं पाणी वापरतो तर तशा पाण्यामध्ये पण मिळतं. ठीक आहे. ज्यामध्ये क्षार कमी आहे तर तशा पाण्यामध्ये पण आहे. तर इट इज प्रेझेंट मोस्टली इन मरीन बट ऑल्सो कुड बी प्रेझेंट इन रिव्हर वॉटर्स ऑर फ्रेश वॉटर्स. ठीक आहे. नेक्स्ट, आता याची जी प्लांट बॉडी आहे, इथं रूट लाईक, स्टेम लाईक, लीफ लाईक काही स्ट्रक्चर तयार झालेत, पण रूट लाईक आहे, रूट्स नाही आहेत. लीफ लाईक आहे पण लीफ नाही आहे. तसा स्टेम सारखा आहे पण स्टेम नाही आहे. हेन्स दॅट इज कॉल्ड ॲज अ थॅलस. आता हा थॅलस जो आहे ना, इथं लगेच कळतं की बा हा स्टेम सारखा आहे, हे रूट सारखं पार्ट आहे, लीफ सारखं पार्ट आहे. म्हणून म्हणतो आपण हे वेल डिफरन्शिएटेड आहे. ठीक आहे. डिफरन्शिएशन झालेलं आहे. प्लस हा आहे मल्टी सेल्युलर, भरपूर सेल पासून तयार झालेला आहे, हा मल्टी सेल्युलर आहे. आता पुढचं काय, तर ह्याचं रिप्रोडक्शन कसं आहे, जसं मगाशी होतं तसं इथं पण रिप्रोडक्शन असणार आहे. फक्त काय, पहिला आहे फ्रॅगमेंटेशन, तर बरोबर तुकडे केले नवीन तयार होतं. ठीक आहे. मागच्या दोन मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट होतं, बरोबर. तसा सेक्शुअल रिप्रोडक्शन पण प्रेझेंट होतं, पण तिथं काय होतं की तिथं मोटाईल स्ट्रक्चर तयार होत होते. म्हणजे काय की जे स्पोर्स आहेत तर त्यांना फ्लॅजेला आहे ते मूव्ह करू शकतात. तसे गॅमेट्स मध्ये पण मुवमेंट होती. पण एकच हा रोडोफायसी आहे ज्यामध्ये मोटाईल काहीच नसतं, ना त्याचे स्पोर्स आहेत ना त्याचे गॅमेट्स आहेत. ठीक आहे. आता इथं काय लक्षात ठेवायचं की असेक्शुअल रिप्रोडक्शन इज विथ द हेल्प ऑफ नॉन मोटाईल स्पोर्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ओगॅमस, म्हणजे काय की जो फिमेल गॅमेट आहे तो नॉन मोटाईल आहे, पण मेल गॅमेट आहे तो मोटाईल आहे. ठीक आहे. तर असे तुमचे आहेत हे रोडोफायसीचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि लास्टला येतं त्याचे एक्झाम्पल्स. तर हे तीन एक्झाम्पल आहेत. यात ग्रासिलेरिया आहे, पॉरिफायरा आहे आणि पॉलिसायफोनिया आहे. तुम्हाला मग अशी म्हटलं मी की रेड कलरचा भात तयार करतात कोजी राईस म्हणून चायनामध्ये आणि जपानमध्ये, सॉरी. ठीक आहे. तर ह्यामध्ये अलगी कुठली टाकतात, तर पॉरिफायरा टाकतात, क्रश करून टाकतात, ते लाल रंग होतो. ठीक आहे.
दुसरं एक्झाम्पल लक्षात कुठे येतं तर ग्रासिलारिया. का लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही आईस्क्रीम खाता, ते जेलीज खाता, ठीक आहे, जाम खाता, बरोबर. तर हे जाम तसं घट्ट का असतं, ठीक आहे. आईस्क्रीम जोपर्यंत फ्रीज मध्ये आहे तोपर्यंत घट्ट असतं, नॉर्मल आलं की परत ते विरघळायला चालू होतं. मग हे असे घट्ट का आहेत, ठीक आहे. तर एक कंपाऊंड वापरला जातो, इट इज कॉल्ड एज अगार, ठीक आहे. आता जर तुम्हाला अगार मिळाला कधी चुकून कुठं तर पुण्यामध्ये आलात, कुठं बाहेर तुमच्या गावामध्ये गेला शहरामध्ये, तिथं जर तुम्ही विचारलात आगार आहे का, आगार जर तुम्हाला मिळाला तर काय करायचं, आगार थोडा घ्यायचा आणि थोड्या पाण्यामध्ये टाकायचं, बघायचं काय होतं, ते सगळं घट्ट होऊन जातं. गरम केले की परत विरघळतं, ठीक आहे. तर हे असे त्याचे कॅरेक्टर आहेत. तर जो कुठलाही मीडिया तुम्हाला जर सॉलिडिफाय करायचा असेल, घट्ट करायचा असेल नॉर्मल कंडिशन्सला, तर यू ॲड अगार टू इट. तुम्ही आता घरी चॉकलेट करताय, कॅडबरी करायची आपल्याला, बरोबर. आपण काय करणार, आणि आपल्याकडे फ्रीज नाहीये, तर काय करायचं आहे, कोको पावडर आणायचा, साखर टाकायचा, थोडी मिल्क पावडर टाकायची, ठीक आहे, आणि थोडा आगार मिक्स करायचा, ते कालवा पाणी टाकून, ठीक आहे, आणि ते ठेवून टाका. बरोबर एक अर्ध्या त्या पाऊण तासात ते घटून जातं. का, आगार प्रेझेंट आहे. मग हा आगार कुठून तयार केलाय त्यांनी, तर अल्गीपासून. दॅट अल्गी इज कॉल्ड एज ग्रासिलारिया, ठीक आहे. सो दिस इज युअर रोडोफायसी. तर तुमचे हे 3 आजचे क्लासेस संपले, ठीक आहे. कुठले कुठले घेतले होते आपण, वी टुक समथिंग कॉल्ड एज फर्स्ट क्लोरोफायसी, सेकंड फिओफायसी, अँड द थर्ड वन वॉज रोडोफायसी. सो ऑल दोज 3 आर डन, ठीक आहे. आता तुमच्याकडे तुमचे टेक्स्ट बुक्स असतील तर थोडं रीड करा, ठीक आहे. उद्या मला तुम्ही याचे डाऊट्स द्या. आता कालचे डाऊट्स तुम्हाला सांगितलेलं, लिहिलेत का तुम्ही कोणी, क्वेश्चन्स नोट केले होते का. काल काहीतरी सांगितलं होतं मी, काल काय बोललो होतो मी, की जर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन समजलं असेल तर एकदा वाचा, काही डाऊट्स असतील तर नोट करून ठेवा आणि मला विचारा क्वेश्चन्स. केलेत का ज्ञानेश्वर, पूजा, आर्या, नसतील तर असो, आज वाचा, आज क्वेश्चन्स काढून ठेवा, आजचा पॉइंट वाचून घ्या, ठीक आहे. कसं असतं, मी शिकवतो, बरोबर, मी शिकून झालं तर तुम्ही नंतर जर लगेच वाचलं 1 तासाभरात तर हे झटकन लक्षात राहतं. पण जर नाही वाचलं, गेला, विसरला, विसरला की विसरला, यू आर डन, ठीक आहे. मग परत नवीन चालू करायला लागतं. त्यासाठी काय करायचं, आज झोपण्यापूर्वी एक अर्धा तास, मॅक्स टू मॅक्स अर्धा तास लागतो त्याला, ठीक आहे. अर्धा तास पण लागणार नाही, 2-3 पानाचं आहे तुमच्या बुकमध्ये, ठीक आहे. तेवढा एकदा वाचा, तुम्हाला कळून जाईल. काही पॉईंट कळाले नाहीत, ठीक आहे, पुस्तकामध्ये मार्क करून ठेवायचं किंवा नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं, हा वर्ड समजला नाहीये, आस्क मी टुमारो, किंवा पुढचं लेक्चर होईल ना त्यावेळी मला विचारा, ठीक आहे. Okay, sir. पूजा, आर्या, Okay, sir. ठीक आहे. सो यू डू दोज Okay. थिंग्स एज होमवर्क अँड लेट मी नो फॉर द नेक्स्ट लेक्चर, ठीक आहे. आजचं लेक्चर क्लोज करायचं. Yes, sir. Bye, sir. Good night.